अमरावती शहरातील चित्रा चौकामधील सेंट्रल लॉजच्या स्लॅबचा अचानक ढाचा रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी कोसळला। यामध्ये मनोज भगवानदास गुप्ता 54 वर्षीय गंभीर जखमी झाला आहे। तो आपल्या ॲक्टिवा गाडीचा पंक्चर दुरुस्त करण्यासाठी लॉजच्या खाली असलेल्या पंक्चर दुकानामध्ये आला होता। मात्र अचानकपणे 20 फूट वरून सिमेंट आणि लोखंड खाली कोसळल्याने या इसमाच्या डोक्यावर पडले। त्यामुळे हा इसम गंभीर जखमी झाला आहे। त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले, परंतु उपचारानंतर जखमी इसमाचा मृत्यू झाला। कोसळलेल्या स्लॅबचा ढाचा इतका वजनी होता की त्यामुळे जमिनीवर मोठा खड्डा सुद्धा पडला। मृतक गुप्ता यांना 2 मुले व 1 मुलगी आहे। बारदाना विक्रीचे ते काम करत होते। सेंट्रल लॉज ही इमारत अमरावती शहरातील अत्यंत जुनी इमारत आहे आणि ही इमारत अत्यंत शिकस्त झाली आहे। त्यामुळे अमरावती महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसापूर्वीच लॉज मालकाला नोटीस बजावली होती। यापूर्वी सुद्धा लॉज मालकाला अनेक वेळा नोटीसही बजावल्या होत्या, परंतु याकडे लॉज मालकाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याने हा अपघात घडल्याचे शहरवासी बोलत आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।